नमस्कार सर्वांना. तर कसे आहात सर्वजण? तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर ही आहे तांदूळजाची भाजी. तर ही तांदूळजाची भाजी मला आज बनवायची होती. तर मला खूप आवडते तांदूळजाची भाजी. तर निवडायची बाकी होती. तर हे सगळी व्यवस्थित निवडून वगैरे घेतली मी ही भाजी. तर बराच वेळ लागतो निवडून घ्यायला भाजी. तर मला तर खूप कंटाळा येतो अशा भाज्या निवडायचा, पण काय करणार, निवडल्याशिवाय तर बनवणार कशी? मग त्याच्यामुळं मी पटपट आवरून घेतली भाजी, बनवून निवडून घेतली. आणि मला दुसरी पण भाजी बनवायची होती. ती बनवायची होती शेवभाजी. तर बराच वेळ लागला, कारण निवडायला खूप उशीर लागतं भाजी, त्याच्यामुळं वेळ लागला. तर झालेली आहे माझी भाजी निवडून वगैरे. तर मी तव्यावरती ते भाजून घेत असते. कोणी गरम पाण्यामध्ये उकळून घेतं, पण मी भाजून घेते. कोणाची कशी पद्धत असते, कोणाची कशी पद्धत असते. पण मी असं तव्यावरती व्यवस्थित असं छान असं भाजून घेते आणि मगच बनवते. इथे चांगली व्यवस्थित भाजून मग स्वच्छ धुवून वगैरे घेतली आणि त्याच्यामध्ये लसूण थोडासा जास्तीचा टाकला आणि मग परत शेंगदाण्याचं कूट पण जरा मोठं मोठं जाडच टाकलं आणि मग नंतर मीठ आणि हिरवी मिरची ठेचून वगैरे टाकली. तर खूप छान लागतं. आपल्या गावाकडच्या पद्धतीने मी बनवलेली आहे, तर मला तशीच आवडते खायला. कोणी कांदा वगैरे टाकतं तर तशी छान लागते, पण मला जास्ती करून मी जशी आत्ता बनवली तशीच मला आवडते. तर इथे शेवभाजीसाठी मी तयारी करून घेतलेली आहे. तर पहिल्यांदा इथे मी खोबरं वगैरे भाजून घेतलं. खोबरं, इलायची, दालचिनी आणि खसखस पण भाजून घेतलेली आहे. तर हे कोरडं जे आहे ते सगळं एकत्र दळून घ्यायचं. तर हे बाकीचं कांदा, टोमॅटो वगैरे ते वेगळं दळून घ्यायचं. तर खूप छान होते अशा पद्धतीने भाजी, शेवभाजी. तर मला तर खूप आवडते ही शेवभाजी. तर इथे माझ्या चपात्या वगैरे झालेल्या आहेत. तर मला तांदूळच्या भाजीसोबत भाकरीच आवडते, म्हणून मी माझ्यासाठी भाकरी बनवली होती. तर खूप छान लागते तांदूळच्या भाजीसोबत भाकरी, हे तर सर्वांनाच माहिती असेल. तर इथे भाजी फोडणी टाकायला घेतलं मी आणि पहिल्यांदा तेल टाकून मी त्याच्यामध्ये कांदा टोमॅटोची पेस्ट टाकून घेतली आणि मग नंतर थोडंसं तिखट टाकलं आणि मग परत नंतर खोबरं जे काढलेलं होतं ते टाकलं आणि हे गरम पाणी जे केलेलं होतं ते मग नंतर टाकायचं. त्याच्यासाठीच गरम पाणी करायचं. गरम पाणी टाकून केलेली भाजी खूप छान लागते. सर्व मसाले वगैरे टाकून घेतले आणि हे नंतर पाणी पण टाकलं. तर खूप छान पद्धतीने होती ही भाजी. पहा, जेवढं लागेल तेवढं आपण टाकू शकतो पाणी. तुम्हाला जेवढी घट्ट हवी, पातळ हवी त्या पद्धतीने बनवायची. तर आम्हाला थोडीशी घट्टच पाहिजे होती. तर शेवभाजी घट्टच छान लागते. भाजी चांगली शिजून झाली की मग नंतर वरतून शेव टाकायची आणि थोडा वेळ गॅसवर राहू द्यायची, एक 5 मिनिट, आणि बंद करायचं. आणि बघा अशी झालेली आहे. आणि मग नंतर वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची. तर इथे तयार आहे माझी शेवभाजी. चला तर आता जेवायला बसतो आम्ही. तर पहा, इथे जेवायला वाढून घेतलेलं आहे. तर शेव अशी म्हणजे वरतून टाकून खाण्यासाठी पण साईडला शेव ठेवलेली आहे, कांदा, पोळी आणि तांदूळची भाजी. तर पहा किती सुंदर अशी दिसते. कशी वाटते नक्कीच कमेंट करून सांगा.